हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. महेश टिळेकर लिखित आणि दिग्दर्शित हवा हवाई हा सिनेमा 7 ऑक्टोबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. आता हवा हवाई हा सिनेमा नेमका काय आहे आणि कलाकारांच्या काय भूमिका आहेत हे जाणून घ्यायचा मी प्रयत्न करते. आत्ता आपल्यासोबत आहेत व्हेरी ब्युटिफुल एव्हरग्रीन वर्षा उसगावकर. खरं तर वर्षाताईंशी गप्पा मारताना नेहमीच खूप मजा येत असते, कारण दरवेळी काहीतरी छान ऐकायला मिळतं. खूप स्वागत आहे राजश्री मराठीमध्ये. धन्यवाद. सगळ्यात आधी कशा आहात? खूप छान दिसताय तुम्ही. थँक्यू. छान वाटतं हे ऐकायला, असंच बोलत राहा. कारण कसं आहे, जशी एखादी प्रेयसी नटते आपल्या प्रियकरासाठी, तशी मी नटते लोकांसाठी, नाही का, रसिकांसाठी. तुमच्यासाठीच हा घाट घातलेला आहे. नेहमी मी आरशासमोर नटते तुमच्यासाठी. त्यामुळे तुमच्याकडनं अशी जेव्हा दाद मिळते तेव्हा छान वाटतं. ही दाद मिळण्यासाठीच तर मी नटते. खूप फिट आहात आणि तुम्ही हे दरवेळी मला बोलायला खूप आवडतं. नाही, आय ऑलवेज वॉन्ट टू बी फिट लाईक दिस. कारण कसं आहे, उठता बसता व्यवस्थित आलं पाहिजे आणि ॲजिलिटी राहिली पाहिजे. पटकन उठणं, चालणं, कारण ते तर फार आवश्यक आहे ना. नाहीतर तो फिटनेस नसेल तर असं मला वाटतं रसिकांना आवडणार नाही. आणि हवा हवाई या सिनेमाचं पोस्टर जेव्हा पाहिलं, तुमचं तो लुक बघून वाटलं हे काहीतरी वेगळं दरवेळीपेक्षा. पण जेव्हा पहिल्यांदा महेश सरांनी तुम्हाला कथा ऐकवली हवा हवाई या सिनेमाची, काय पहिला थॉट होता? पहिला थॉट हा होता की अशाच रोलची मी वाट बघत होते इतक्या वर्षांनंतर. कारण इतकी वर्ष अशी एक स्ट्रॉंग भूमिका माझ्या वाट्याला आली नव्हती. आणि अशी स्ट्रॉंग भूमिका मला शोभते नेहमी. आणि मी आयडेंटिफाय केलं या भूमिकेबरोबर. मुख्य म्हणजे कारण कसं असतं, तिची विचारसरणी त्या व्यक्तिरेखेची आणि माझी जवळजवळ सारखीच आहे. तिचं राहणं, तिचं स्वतःला कॅरी करणं, तिची महत्त्वाकांक्षा, तसंच त्याबरोबर तिचा सेन्सिटिव्ह स्वभाव, हे सगळं कसं मला आवडलं ह्या व्यक्तिरेखेचं. आणि सेकंड इनिंग्स माझं ह्या सिनेमाबरोबर सुरू होतं आहे, हवा हवाई, याचा मला अतिशय आनंद आहे. त्यामुळे नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं या कॅरेक्टरमध्ये. अतिशय पॉझिटिव्ह अशी व्यक्तिरेखा एका गॉड मदरची. म्हणजे स्वतः ती मोठी झालेलीच आहे, शून्यातून तिने आपलं विश्व निर्माण केलेलं आहे. पण त्याचबरोबर आणि सिंगल, म्हणजे ती एक विधवा आहे, पण तरीसुद्धा आयुष्याला ती सामोरी गेलेली आहे. तिने वाट काढलेली आहे. जे प्रसंग तिच्यासमोर आलेले आहेत त्याच्यातून ती वाट काढून आज तिने आपलं विश्व निर्माण केले आहे. आणि त्याचबरोबर तिला असं वाटतं की इतर महिलांनीसुद्धा अशा प्रकारेच पुढे यायला पाहिजे. मी एकटी पुढे आहे, मीच म्हणजे सगळं आहे असं नाही, असा स्वार्थी दृष्टिकोन तिच्याकडे नाही आहे. तर अशी व्यक्तिरेखा महेश टिळेकरांनी लिहिली आणि ती मला खूप आवडली. कारण स्क्रीन प्ले त्यांचाच आहे, ही कथा त्यांची आहे मुळात. तर त्यांनी मला वाटतं खूप चांगली कथा लिहिलेली आहे, प्रेरणा देणारी. अगदी. पण आत्ता जेव्हा मालिकेमध्ये प्रेक्षक बघतायत एकदम ट्रेडिशनल लुक आणि राईट, जेव्हा हवा हवाईचं पोस्टर आलं तेव्हा एक वेस्टर्न टच असलेली ती स्ट्रॉंग, सक्षम एक स्त्री, एकदम हा विरोधाभास आहे ना दोन गोष्टी. खरंच विरोधाभास, पण विरोधाभास असला तरी कणा सेम आहे, एक आहे. कारण कसं असलं, ह्याच्यात मी पारंपरिक सुख म्हणजे नक्की काय असते, म्हणजे एक पारंपरिक स्त्री कोल्हापूरची, एक खानदानी अशी, पण त्याचबरोबर अतिशय कणखर अशी ही माईची व्यक्तिरेखा आहे. तर एकेकाळी मी महाराष्ट्राची वंडर गर्ल होते, तर आज मी महाराष्ट्राची माई आहे. तर मला आनंद आहे. पण आणि हवा हवाई जी माझी व्यक्तिरेखा आहे, तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे. त्याला ग्लॅमरचा टच असलेली, पण त्याचबरोबर मनाने संस्कृती जपणारी, आपली मराठी संस्कृती जपणारी अशी ती स्त्री आहे. अगदी. आणि सक्षम कणखर स्त्री. पण जेव्हा वर्षाताई अशा प्रकारची भूमिका वाटायला येते आणि आपण जसं रिअल लाईफमध्ये आहोत तसं आपल्याला स्क्रीनवर पोर्ट्रे करायचं असतं स्वतःला, ही खरंच खूप भारी फिलिंग असेल ना. कारण आपण आज म्हणतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्री पुढे आहे, आणि अशी जेव्हा आपण भूमिका साकारतो अचानक एक पॉझिटिव्ह वाईब येत असते. अर्थात पूर्णपणे. आणि आमच्या सेटवर सुद्धा ते वाईब्स मला जाणवत होते. ते सीन प्रत्येक साकारताना तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास त्या फिलिंगमुळेच येत होतं. कारण नाहीतर काय होतं, जेव्हा आपली भूमिका तेवढी चांगली नसते ना, थोडासा आत्मविश्वास डळमळतो आणि असं वाटतं की हे जे मी करते ते व्यवस्थित होतं आहे का, ते लोकांना म्हणजे रसिकांना आवडेल का, रसिक ते ॲक्सेप्ट करतील का,
अशा प्रकारचं कुठेही फिलिंग नव्हतं. एक अत्यंत पॉझिटिव्ह असं फिलिंग होतं आणि प्रत्येक सीनमध्ये आपला सीन खुलला गेला आहे त्याच्यामुळे. आणि प्रत्येक जो आर्टिस्ट पण आहे ह्याच्यातला तो पण तशाच प्रकारचं पॉझिटिव्ह फिलिंग घेऊन आलेला आहे. म्हणजे एकंदरीत साधारण महेश सरांशी पण बोलल्यानंतर जी आयडिया आली ती म्हणजे फूड ट्रक किंवा आपल्या ती चेन चालवणारी स्त्री आणि त्यांना मिळणारे लायसन्स, असंच एक वरवरच्या गोष्टी जे आम्ही ऐकल्या. पण जेव्हा तुम्ही तुमच्या कॅरेक्टरबद्दल ऐकलं किंवा जेव्हा तुम्ही सेटवर गेलात पहिल्या दिवशी, काय विचार करून सेटवर गेला होतात आणि या व्यक्तिरेखेसाठी आपण ही गोष्ट करायची असं काही ठरवलं? काय झालं, जेव्हा माझं त्यांनी कॉस्ट्यूम केले आणि त्याची मी ट्रायल केली तेव्हाच मी त्या भूमिकेत गेले. कारण काय असतं, कॉस्ट्यूम, तुमचा मेकअप आणि तुमचं जे बेरिंग त्याच्यामुळे येतं ना, त्या कॉस्ट्यूममुळे येतं ते बेरिंग. तर ते घातल्यानंतर मला ते बेरिंग आलं आणि जेव्हा मी पूर्णपणे मेकअप करून गेले तेव्हा मला कुठेही कुठलीही शंका नव्हती. आणि मी म्हणजे एका पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनची मी MD आहे हे फिलिंग घेऊनच मी तिकडे गेले की जिला बिझनेस करायला येतो. शेवटी व्हॉट इज बिझनेस? मीटिंग अ डिमांड, दॅट इज बिझनेस. त्यामुळे ती डिमांड त्या बाईनी बरोबर ओळखली आणि ती बिझनेस हेड झाली. तर ते फिलिंग घेऊनच मी तिकडे गेले आणि ते आपोआप सगळं घडत गेलं. आणि अर्थात दिग्दर्शक महेशजी असल्यामुळे त्यांच्याबरोबर आता इतकी वर्ष काम केलं आहे, 98 पासून ते आजपर्यंत. मला वाटतं कुठेतरी आता 24 वर्ष असा सहवास एक प्रोफेशनल, आणि कुठेही ते तुटलेलं नाही आहे नातं, प्रोफेशनल किंवा पर्सनलसुद्धा. मराठी तारका म्हणा किंवा लाडीगोडीसारखा सिनेमा म्हणा किंवा इतरही काही मालिका केल्या त्यांच्याबरोबर. त्यामुळे तो धागा तुटलेला नाही ना. त्यामुळे दिग्दर्शक ते होते आणि त्यांनी काही गोष्टी आता मी अशा पद्धतीने केल्या, नाही हे मला अशा पद्धतीनं हवं आहे. कारण किंवा काही दिग्दर्शकांना काही समजत नाही, काही गोष्टी सुमार असतात. तसं त्यांना नाही, ते खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यांना माहिती असतं मी काय लिहिलं आहे, मला काय हवं आहे हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे त्यांनी काही सांगितलं ते मी अत्यंत गांभीर्याने घेते आणि त्या पद्धतीने ते करायचा प्रयत्न करते. आणि मी मगाशी सरांशी बोलत होते तेव्हा ते म्हणाले की हां, खाण्यावरच सिनेमा असल्यामुळे आमच्या सेटवर सुद्धा खूप चंगळ होती या सगळ्या गोष्टीची. तुमच्याकडनंही मला जाणून घ्यायचं त्याबद्दल. खरंच चंगळ होती, व्हेज खाण्याची आणि नॉनव्हेजची सुद्धा. कारण आम्ही पुण्यात जेव्हा हे सिरियल केलं, एक तर ते दत्त स्वामी समर्थांना खूप मानतात. त्यामुळे दुपारी नेहमी व्हेज असतं, रात्री ते नॉनव्हेज देतात. पण ते व्हेज जेवण आजपर्यंत इतकं व्हेज चांगलं जेवण मी जेवलेली नाही आहे. पुण्याला अक्षरशः तो भात, कुरडया, ठेचा, नंतर मेथकूट, वेगवेगळ्या प्रकारची लोणची, नंतर जे असतं इतरत्र पापड, वेगवेगळ्या प्रकारचे, भाज्या इतक्या सुंदर, कमी तेलात केलेल्या, कुठलाही सोडा नसलेला भात. हे किती म्हणजे मुंबईत आपल्याला असं मिळतं का जेवण सेटवर? नक्कीच नाही मिळत. मला असं वाटतं त्यांचं उदाहरण प्रत्येक निर्मात्याने घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारचं सात्विक जेवण चालेल मला. म्हणजे 7 दिवस मी असं जेवण जेवू शकते. इतकं सुंदर व्हेज जेवण त्यांनी आम्हाला पुण्याला दिलं. त्याच्यानंतर आम्ही कोकणात गेलो. बरं, खाण्याचा विषय तर होताच, प्रत्येक ह्याच्यामध्ये मला खायचंच होतं. सीनमध्ये सुद्धा मला खायचं होतं. मी खाते, नुसती खाते, स्टॉलवर जाऊन मी खाते, असं आहे. पण आम्ही कोकणात गेलो आणि मी म्हटलं कोकणात जाऊन व्हेज जेवायचं महेशजी. तिथे सुद्धा आम्हाला छान कोकणी पद्धतीचं व्हेज जेवण. आणि रात्री अशी चंगळ होती माशांची. एकतर मी गोव्याची असल्यामुळे मला मासे तर पाहिजेत. त्यामुळे तिथे नुसते मासे आम्ही भरपूर दाबून खाल्ले प्रत्येक रात्री. 4-5 दिवस शूटिंग होतं आणि खूप मजा आली. पण बिझनेस शेवटी एक स्ट्रॉंग बिझनेस वुमन आहे आणि जी आपली प्रोटॅगॉनिस्ट आहे ज्योती, तिचं सुद्धा तेच एक स्वप्न आहे आणि त्या प्रकारे तिचा तो सगळा लढा आहे. पण ताई, रिअल लाईफमध्ये वर्षाताईंचा तो मंत्र काय आहे काम करताना किंवा वावरताना, की हा माझा मंत्र आहे, तसा वर्षाताईंचा काय मंत्र? माझा मंत्र असा आहे, झोकून देणे स्वतःला. कुठलाही रोल असेल आणि झोकून देणे म्हणजे फक्त अभिनयाने नाही, दिसताना सुद्धा त्या भूमिकेसारखं दिसणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. डिटेलिंग मी स्वतः करते. कारण जर दिग्दर्शकाला बिचारायला कधी वेळ नसतो त्यांना, तर मग मी आत बसून स्वतःला आरशात बघत बसते. ह्याच्यात अजून काय कमी आहे, ह्याच्यात मी अजून काय केलं तर चालेल, दागिना कुठला घातला पाहिजे, अजून मी कशी वेगळी दिसेन, त्या भूमिकेसारखी दिसेन. म्हणजे सुंदर दिसायचं आहे पण त्या भूमिकेसारखं दिसायचं आहे सुंदर.
उगाच मला मी वर्षा उसगावकर आहे असं नाही, ती भूमिकेसारखी मी दिसली पाहिजे. तर असा माझा प्रयत्न असतो. तर मला वाटतं प्रत्येक कलाकाराने असं झोकून दिलं पाहिजे. आणि माझा तरी मंत्र हा आहे, झोकून देणं, दिग्दर्शकाच्या हाती सुद्धा स्वतःला देणं, पण कधी कधी स्वतःचा सुद्धा दृष्टिकोन दिग्दर्शकाला समजावण्याचा प्रयत्न करणे. कारण काही काही गोष्टी आपल्याला नाही पटत, पण मला हे नाही पटत, मला हे असं करावं असं वाटतं, तर ते प्लीज मला अलाव करा. कारण इतक्या वर्षांचा अनुभव मग काय कामाचा तो. तर मला हे असं करावं असं वाटतं, मला हे असं करू द्या आणि ते चांगलं वाटेल, मी करून दाखवते. आणि नाही वाटलं तर तुम्ही मला सांगा. काही काही डायलॉग्स ह्याला हा फिनिशिंग टच पाहिजे. काय असतं, कधी कधी लेखक ना नुसतं लिहितात, त्याला एक फिनिशिंग टच देत नाही. आणि तो फिनिशिंग टच प्रत्येक कलाकारांनी द्यायला पाहिजे. डायलॉग्सला सुद्धा तो मी द्यायचा प्रयत्न करते. मस्त. आणि सिनेमा तयार झालाय, 7 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय हवा हवाई. काय तुमच्या सगळ्या लाडक्या रसिक प्रेक्षकांना आवाहन कराल थिएटर्समध्ये यायचं? मी सगळ्यात आधी त्यांना आवाहन करेन, हा खूप वर्षांनंतर माझा एक चांगला अर्थपूर्ण सिनेमा, माझी अर्थपूर्ण भूमिका असलेला तुमच्यासमोर येतो आहे. तुम्ही मला जेव्हा पर्सनली भेटता तेव्हा विचारता, वर्षातही आम्ही तुम्हाला चित्रपटात कधी बघणार. तर आत्ताच शेर शिवराज है हा माझा चित्रपट तुम्ही पाहिला. त्याच्यात मी आदिलशहाच्या बेगम म्हणजे जी आहे तिचा रोल केला होता, ती भूमिका निभावली होती. तर आता बडी बेगमची भूमिका मी त्याच्यात निभावली होती आणि तो तुम्हाला खूप समाधान देऊन गेला चित्रपट. आणि आता माझा हवा हवाई हा चित्रपट येतो आहे, त्याच्यात माझी खूप सुंदर व्यक्तिरेखा आहे. तर ही तुम्हाला नक्की आवडेल. आणि मुख्य म्हणजे महिलांना मला आवाहन करायचं आहे की तुम्ही हा चित्रपट बघा आणि त्यातला एक काहीतरी मेसेज तुम्हाला मिळेल. तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. तुमच्या अंगात जे गुण आहेत ते एनकॅश करा, त्याच्यावर बिझनेस करा. प्रत्येक स्त्रीने काही ना काहीतरी घरी बसून सुद्धा व्यवसाय केला पाहिजे, स्वतःसुद्धा कमवलं पाहिजे, अशा विचारांची मी आहे. तर मला असं वाटतं हवा हवाही बघितल्यानंतर तुम्हाला ती प्रेरणा मिळेल. तसंच संपूर्ण कुटुंबाबरोबर हा चित्रपट बघा, कारण हा सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखा चित्रपट आहे. आणि विशेषतः महिलांना मी आवाहन करते, तुमच्या कुटुंबाला घेऊन तुम्ही चित्रपटाला जा. आणि हवा हवाई हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. तर तो प्लीज बघा आणि तुम्हाला आवडला आणि आवडेलच ह्याची मला आशा आहे, अपेक्षा आहे. तुमच्या हितचिंतकांना, मित्रांना, सगळ्यांना थिएटरमध्ये ओढून आणा. कारण सिनेमा हा थिएटरमध्येच बघायला पाहिजे, छोट्या पडद्यावर नाही. तर मोठ्या पडद्यावर जाऊन तिकीट घेऊन बघा आणि मराठी चित्रपटसृष्टीला अजून श्रीमंत करा. थँक्यू सो मच. इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा सिनेमासाठी तुम्हाला. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.